हाय फ्रेंड्स, मी आहे प्रिया। आज मी बनवणार आहे छोलेची भाजी। त्यासाठी आपल्याला छोले रात्रभर भिजवून ठेवायचे आहे, 8 ते 9 तास। त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकून अर्धा ग्लास पाण्यामध्ये मऊसूत असे शिजवून घ्यायचे आहे। ते झाल्यानंतर आपण छोलेची तयारी करणार आहोत। त्यासाठी मी तयारी करून ठेवलेली आहे। कांदा, टोमॅटो, लसूण, थोडंसं अद्रक हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चांगलं असं भाजल्यानंतर आपल्याला थंड झाल्यावर ते मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे। थोडेसे गरम मसालेही वापरले आहेत। त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे। 2 चमचे तेल टाकलं आहे त्यामध्ये। ते मसालाही आपला बारीक झालेला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे आपल्याला, थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत। तोही चांगला परतल्यानंतर आपल्याला घरगुती मसाले वापरायचे आहे। हळद, मिरची पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, छोले मसाला हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। तेही आपल्याला चांगलं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आहे। ते लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। लालसर भाजल्यानंतर आपल्याला छोले टाकायचे आहेत। छोलेही चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। हे बघा, आपले छोले हे चांगले मिक्स करून झालेले आहेत। त्यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटे शिजवून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला वरून आपण कोथिंबीर सुद्धा टाकू शकतो। तर तयार आहे फ्रेंड्स आपले छोलेची भाजी, झटपट अशी। तुम्हीही बनवू शकता, खूप इझी आहे रेसिपी। खूप मस्त अशी छोलेची भाजी तयार झाली आहे, टेस्टी। थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल।